मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आजच्या अकोला दौऱ्यापूर्वीच राजकीय वातावरण तापले आहे। पोलीस प्रशासनाने प्रतिबंधात्मक कारवाई करत उद्धव ठाकरे गटाचे शिवसेना नेते राजेश मिश्रा आणि प्रहार संघटनेचे मनोज पाटील यांना ताब्यात घेतले आहे। यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। राजेश मिश्रा हे राजेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेले असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले। मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याला कोणताही विरोध होऊ नये यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे बोलले जात आहे। मुख्यमंत्री अकोला सोडून जाईपर्यंत हे दोन्ही नेते पोलिसांच्या ताब्यातच राहणार आहेत। मिश्रा हे मुख्यमंत्र्यांना कुठल्या तरी विषयांवर निवेदन देणार होते, त्यापूर्वीच पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली। मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याला संभाव्य विरोध टाळण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे। मात्र यामुळे विरोधी पक्षांमध्ये नाराजी पसरली असून लोकशाहीत आवाज दाबण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप काही नेत्यांकडून केला जात आहे। शहराला पाणी भेटत नाही। आपले जे मुख्यमंत्री आहेत ते जेव्हा 2019 मध्ये मुख्यमंत्री होते तेव्हा यांनी आपल्याला पाणी दिलं होतं, वान धरणाचं आरक्षण दिलं होतं या शहरासाठी पाणी प्यासाठी। आणि नंतर एक महिन्यानंतर याच मुख्यमंत्री साहेबांनी ते जे आरक्षण दिलं होतं वानचं ते त्यांनी स्थगिती दिली। तर आपला तोच प्रश्न आहे साहेबांना, मुख्यमंत्री महोदयाला, की आम्हाला 10 दिवसात 2 दिवस पाणी भेटते, आम्हाला दररोज पाणी का भेटत नाही या शहराला? आणि तुम्ही आरक्षण दिलं होतं त्या स्थगिती का दिली तुम्ही? दुसरा विषय त्यांचा म्हणणं आहे की जिगावचं पाणी आपल्याला येणार 2029 ते 2030 मध्ये, ते पण दूषित पाणी आहे। वानचं जे पाणी आहे ते मिनरल वॉटर आहे, म्हणजे ते पूर्ण पहाडपट्टीचं पाणी आहे। त्यासाठी आपला एक विषय होता। दुसरा विषय होता की या शहरामध्ये आपल्या सुपर स्पेशालिस्ट दवाखाना आहे, त्याचा 3 वेळा उद्घाटन झालेलं आहे। आणि माझा जे मला आठवण आहे की त्यामध्ये आपले उपमुख्यमंत्री जे आहेत, मुख्यमंत्री जे आहेत देवेंद्र, त्यांच्या हातातून ते उद्घाटन झालेलं आहे। आज पण तिथे तुम्ही MRI करायला गेल्यावर तुम्हाला कमीत कमी 2 महिने 3 महिने 4 महिने वेट पाहावं लागते। तिथे स्टाफ नाही आहे, कोणी का न्यूरोसर्जन नाही आहे, कोणाचा ॲक्सिडेंट झाला त्याला नागपूर पाडावं लागते। मग तो जो दवाखाना आहे तो सोपीश आहे का? हा फक्त 2-3 प्रश्न होता। आणि राजेश्वर मंदिरचा याचा तुम्ही काय केलं, याला निधी का दिली नाही आतापर्यंत, याचा तुम्ही काय करणार, या फक्त आपले 2-3 प्रश्न होता राजेश्वर मंदिरचा दवाखान्याचा। म्हणजे एक धार्मिक मुद्दा होता। तर परिस्थिती म्हणजे आता सकाळपासून आपले जे LCBचे आहेत आपले पोलीसवाले, त्यांनी मला आता त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही चला आम्हाला डिटेन करायचं आहे। मी त्यांना तेच विचारलं की मी सामान्य माणूस आहे, मला फक्त मुख्यमंत्री महोदयाला एकटा मला भेटू द्या, मला काही तिथे नारे लावायचं नाही आहे, काही स्टंटबाजी करायचं नाही आहे, काहीच नाही करायचं, फक्त हे 2 मुद्दे आहेत। आता त्यांचा आदेश आहे की प्रशासन स्वतःच आमच्यावर कारवाई करू आले हे आम्हाला माहीत नाही आहे। आमची साहेबाला विनंती आहे की साहेब मला तुम्ही तिकडे घेऊन जाऊ नका। हा राजेश्वर मंदिर आहे, आमच्या आराध्य देवता आहे, मी इथंच बघतो, ओम नमः शिवाय इथंच जाप करतो।